नमस्कार, मी डॉक्टर संजीव डोळे. होमिओपॅथी सर्वांसाठी या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अमृता कुलकर्णी. नमस्कार. आज आपण एक वेगळ्या विषयावरती चर्चा करायची आहे. स्वप्नांची दुनिया. स्वप्न या विषयावरती होमिओपॅथीमध्ये काय काय आपण त्या स्वप्नाकरता काय त्याचा अर्थ आहे, त्याचं किती महत्त्व आहे होमिओपॅथिक उपचारासाठी, या संदर्भामध्ये आज आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर अमृता कुलकर्णी आहेत. बऱ्याच जणांना एक प्रश्न असतो नेहमी की होमिओपॅथीमध्ये सर एवढा वेळ का लागतो केस घेण्यासाठी. तर होमिओपॅथी ही एकमेव अशी उपचार पद्धती आहे की ज्यामध्ये फक्त शारीरिक लक्षणांचा नाही तर आपल्या मानसिक लक्षणांचा सुद्धा यामध्ये विचार केला जातो. अगदी बरोबर. तर सर आपल्याकडे जे पेशंट येतात आपण नेहमी बघतो की स्वप्न पडतात का असं विचारल्यावरच ते सांगतात किंवा त्यांना हे कळत नाही की आपल्याला होतोय एक त्रास आणि स्वप्नांबद्दल विचारून म्हणजे काय त्यातून सांगून काय निष्पन्न होणार आहे. तर ॲक्च्युली आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगायचा प्रयत्न करतोय की स्वप्नांची दुनिया किंवा आता जसं सर म्हणाले की स्वप्नांना इतकं महत्त्व का आहे. तर सर बऱ्यापैकी असं होतं की आपण जे शारीरिक त्रास एखाद्याला होत असतो की आपण तो मानसिक लक्षणांशी कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की स्वप्न हे आपल्याला झोपेमध्ये पडत असतात. झोप ही निसर्गाने दिलेली आपल्याला एक अद्भुत अशी देणगी आहे, झोप. आणि झोपेमध्ये प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक प्रकृतीमध्ये ही झोपेची जो पॅटर्न किंवा जो काही पद्धती आहे ही वेगवेगळी आहे. झोपण्याची पद्धत, झोपण्याची पोझिशन, या सगळ्या गोष्टी जशा वेगवेगळ्या आहेत तसंच स्वप्न हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. आणि अनेक प्रकारचे स्वप्न, म्हणजे अमृता तुला आश्चर्य वाटेल, 150 वर्षापूर्वी डॉक्टर हॅनिमन साहेब ज्यांनी होमिओपॅथी शोधून काढली त्यांनी या स्वप्नाचा अतिशय सखोल अभ्यास केलेला आहे. आणि साधारणतः 3,000 ते 3,500 प्रकारची स्वप्न ही होमिओपॅथी शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. आणि ही सगळी स्वप्न आपल्याला रुग्णांमध्ये जेव्हा आपण केस टेकिंग घेतो, जेव्हा त्याचा सगळा इतिहास आपण पाहतो तर त्यामध्ये हे स्वप्नांचा अर्थ सांगितला गेलेला आहे. आणि त्या स्वप्नांना विशिष्ट होमिओपॅथिक औषधं सुद्धा सजेस्ट केलेली. म्हणजे मला तर पुढे जाऊन असंही वाटतं की फक्त स्वप्न या विषयावर सुद्धा आपण काही वेळेला होमिओपॅथिक उपचार त्या पेशंटला इतर दुसरा काही त्रास जरी असेल तरी फक्त स्वप्न जर स्पेसिफिक आपल्याला जर आपण सापडू शकली त्या रुग्णामध्ये तर आपल्याला त्या नुसत्या त्या एका पॉइंटवर ते आपण ती केस ट्रीट करू शकतो असं मला वाटतं. अगदी खरं आहे सर. एक याविषयी सर आपल्याकडे बऱ्याच दिवसांपूर्वी एक केस आली होती की त्यांना गुडघेदुखीचा त्रास होत होता. बरोबर. आणि आपण बऱ्याच वेळेला 2-3 वेळा औषधं देऊन पण असं झालं की त्यांना फारसा काही फरक पडत नव्हता. तर तुम्ही परत एकदा सर ती केस घेतली आणि त्यांना आपण डिटेल विचारलं की स्वप्न काही विशिष्ट पडतात का. तर तेव्हा त्या म्हणाल्या की हो, एक सांगायचं विसरून गेलं की मला स्वप्नामध्ये डेड बॉडीज दिसतात. बरोबर बरोबर. आणि त्या पॉइंट वरती आपण ते केस मध्ये बदललं होतं आणि औषधं बदललं होतं. त्यांना खूप चांगला फरक पडला. काय दिलं होतं औषध सर? स्वप्नामध्ये डेड बॉडीज दिसतात किंवा स्वप्नामध्ये म्हणजे ह्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या मला वाटतं रेमेडीज आहेत. आणि म्हणजे फक्त डेड बॉडी दिसतात किंवा डेड बॉडी बरोबर भांडतो याच्या सुद्धा यामध्ये खूप फरक आहे. मायन्यूट हा जो काही चेंजेस आहेत दिसतात स्वप्न, नुसतं डेड बॉडी हा एक विषय नसून डेड बॉडीज, असंख्य डेड बॉडीज, आपली स्वतःची डेड बॉडी ही स्वप्नात दिसणं, ह्या सगळ्याला वेगवेगळी औषधं सांगितली गेलेली आहेत. आणि हे प्रूव्हिंग ज्याला म्हणतो, जेव्हा होमिओपॅथीचं औषध आम्ही हेल्दी माणसांवरती प्रूव्ह करतो त्यावेळी त्यांना ही मिळालेली लक्षणं. अनेक वेळेला आपल्याला एक लक्षात येईल की एक सापाचं स्वप्न पडतं, खूप कॉमन आहे. स्वप्नामध्ये साप दिसतात. लॅकेसिस सारखं एक आमच्याकडं होमिओपॅथीमध्ये औषध आहे की ज्याचा उपयोग ह्या स्वप्नाच्या, हे जे सापाचं स्वप्न आहे ह्या तक्रारीमध्ये जर त्या लॅकेसिस बरोबर ते जर हे लक्षणं जुळली तर ते आश्चर्यकारकरित्या ते स्वप्न थांबतं. म्हणजे शारीरिक सिम्पटम्स पण जे आहेत, म्हणजे जो काही शारीरिक त्रास होत असेल तो सुद्धा त्याने त्या रेमेडीने क्युअर व्हायला मदत होते.
तसंच पाण्याची स्वप्न सुद्धा खूप वेळेला आपल्याला पडतात. बुडणे हे सुद्धा आपण स्वतः बुडतोय याच्याकरता वेगळं औषध दिलेलं आहे. आपली आई बुडते पाण्यामध्ये आणि आपण बघतोय ह्याच्याकरता वेगळं औषध प्रूव्ह झालेलं आहे होमिओपॅथीमध्ये 200 वर्षापूर्वी. इतका सर मानसिक लक्षणांचा सखोल अभ्यास केला. केलेला आहे. उंचावरून पडणे अशा टाईपचं एक स्वप्न खूप कॉमन आहे की उंचावरून आपण पडतोय आणि असं दचकून जाग येते. याच्याकरता थुजा नावाचं औषध जे आहे ते अतिशय इफेक्टिव्ह औषध आहे थुजामध्ये. अशा प्रकारचे ही जे स्वप्न आहे याचा जर डिटेल अभ्यास जर केला गेला हो आणि त्याप्रमाणे लक्षणं बघून जर होमिओपॅथिक उपचार पद्धती किंवा होमिओपॅथिक औषधाचं जर सिलेक्शन केलं तर मला असं वाटतं की खूप आश्चर्यकारक त्याचे फायदे मिळू शकतात. फक्त हे स्वप्न हे डॉक्टरांना सांगावं हेच महत्वाचं, म्हणजे पेशंटला वाटतच नाही की अरे या स्वप्नाला इतकं महत्व आहे. पण होमिओपॅथी शास्त्रामध्ये निश्चितपणे या स्वप्नाला महत्व आहे आणि या स्वप्नाचा ट्रीटमेंटमध्ये तुमचा नक्की फायदा होतो. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला समजा होमिओपॅथी ट्रीटमेंट घ्यायची वेळ आली तर नक्की तुम्ही हे स्वप्न हे सुद्धा आपल्या डॉक्टरांना नक्की सांगा आणि त्याचा आपल्या ट्रीटमेंटमध्ये फायदा होईल असं मला वाटतं. अगदी खरं आहे सर. बऱ्याच वेळेला सर एक्झामिनेशन फिअर एक शेवटचं आहे की आपल्यापैकी अजूनही आपली परीक्षा देऊन इतके वर्ष झाली तरी सुद्धा एक कॉमन स्वप्न सगळ्यांच्या मनामध्ये येतं की अरे मी पेपर देते आणि मला काही आठवत नाही. किंवा आपण एसटी म्हणजे बसमध्ये बसायचंय, प्रवासाला चाललोय किंवा रेल्वे आणि रेल्वे आपल्या समोरून निघून चालली आणि आपण पळतोय ते पकडण्याकरता. हे सुद्धा स्वप्न जे आहे खूप कॉमन आहे पण त्याला विशिष्ट महत्व आहे आणि त्या ट्रीटमेंटमध्ये महत्व. बरोबर. हा की हे जास्ती महत्वाचं आहे की या सगळ्या आता सर जसे म्हणाले की तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाता फक्त होमिओपॅथीमध्येच असं विचारलं जातं की तुमची मानसिक अवस्था किंवा तुम्हाला स्वप्न काय पडतात किंवा बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक सर तो एक जो इम्पॅक्ट असतो तो आपल्या बॉडीवर नक्की होत असतो. बरोबर. तर यामुळे सुद्धा ट्रीटमेंटमध्ये खूप फरक पडू शकतो आणि तुमची बरीचशी शारीरिक लक्षणं याने कमी होऊ शकतात. म्हणून होमिओपॅथी शास्त्रामध्ये हे जे काही होमिओपॅथीच्या ज्या खासियत आहेत ह्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात म्हणून ह्या चॅनलचं मुद्दाम आम्ही एक सादरीकरण आपल्या समोर करतो युट्यूबच्या माध्यमातून. अगदी नक्की. आणि या सगळ्यासाठी तुम्हाला अशाच होमिओपॅथीमध्ये खूप जण इंटरेस्टेड असतात आणि होमिओपॅथीचे इतके वेगवेगळे विषयांवर माहिती घेण्यासाठी उत्सुक असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिकवर आम्ही परत तुम्हाला भेटायला येऊच आणि चॅनल बघायला विसरू नका. यामध्ये बऱ्याचशा व्हिडिओ सरांनी जे अपलोड केलेले आहेत तर त्यामध्ये खूप छोट्या छोट्या शंका की ज्या होमिओपॅथीशी रिलेटेड आहेत या सगळ्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.